हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शिवला चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसाने व्हिडिओ बनवते, काय करणार, खूप मेजर असे रिझन होते की मला व्हिडिओ बनवायला नाही जमले. तर आजच्या व्हिडिओत ना काही मोटिवेशन टाईप नाही आहे, पण थोडंसं यातून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटतील. तर थोडंसं समजून घ्या. हा टॉपिक थोडासा म्हणजे वेगळा आहे, तुम्हाला समजायला थोडंसं अवघड जाईल, पण काही गोष्टी आयुष्यामध्ये बी प्रॅक्टिकलपणे जगणं खूप खूप गरजेचं आहे. कसं असतं, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक पर्सन असं असतो ना, जो आपल्याला वाईट करत न सोडून गेलेला असतो आणि त्याला परत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये रिटर्न यायचं असते. ज्यावेळेस त्याची बारी असते तेव्हा तो आपल्याला इगो दाखवतो, ॲटिट्यूड दाखवतो, सर्व गोष्टी म्हणजे जे होऊन जातात. पण त्याच्यानंतर मग आपल्या एका त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट होतो. मग अचानक 2-3 वर्षानंतर तो व्यक्ती आपल्या आयुष्यात रिटर्न येतो आणि बोलतो की आय लव्ह यू अँड एक जे नाही. पण मला ना, माझा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की ज्यांच्या आयुष्यात त्यांचे एक्स रिटर्न येतात आहे ना, त्यांच्यासाठी. पहिली तर गोष्ट आहे ना, तुमचा एक्स तुमच्या आयुष्यात रिटर्न का येतोय ना ते बघा. त्याच्यानंतर तो खरोखर सुधारलाय का ते बघा. हे बघा, आयुष्यात सेकंड चान्स द्यायला काही चुकीचं नाही. आपल्या एक्सला जर आपल्याला असं वाटतं की आपण सेकंड चान्स देणार, त्यामध्ये काही चुकीचं नाही. पण त्या व्यक्तीला तुमची खरोखर जाणीव आहे का? म्हणजे खरोखर त्याला असं वाटतं का तुमच्याबद्दल काय, किंवा खरोखर तो चेंज झालाय का, हे नक्की बघा. कारण आपण काय करतो की आपल्या आयुष्यात एक्स वापिस आला तर आपण थोडंफार, आपण म्हणजे भरपूरच खुश होतो जर बघायला गेलो तर, आणि बोलतो आता सर्व ठीक होईल. पण कसं आहे ना की बी प्रॅक्टिकल आयुष्य जगा. तो का रिटर्न आला हे बघणं खूप खूप गरजेचं आहे. आणि आयुष्यात जर तो तुमचा एक्स जर तुम्हाला बोलतोय की अरे मला लग्न करायचं, पण त्याला लग्न का करायचंय तुमच्यासोबत, XYZ रिझन काय? आयुष्यात लग्न हाचा डिसिजन घेताना खूप खूप बोलतात ना, विचार करून डिसिजन घ्या. फक्त तो आला, तुमचं प्रेम होतं म्हणून म्हणून त्याला लग्न करायचंय किंवा काय. कारण आयुष्यात ना फक्त बोलतात ना की तो आला खुश होऊन आणि आपण भावनेच्या भरात लग्नाचं डिसिजन